कचऱ्याचे डब्बे आहेत, पूर्ण दारूच्या बाटलीचा खच आहे हा पूर्ण. 100 नंबरचे लोक येतात, पोलीस अधिकारी येतात, काही अधिकारी असे येतात की 100-200 रुपये घेऊन निघून देतात. जे नशेडी गंजेटी एवढे सगळ्यांना इकडे बाहेर काढायचे. ह्या गार्डनच्या बाहेर एक स्कॅनर पाहिजे. डायरेक्ट चाकू दिखाते हैं वॉचमैन को. करता हूँ मैं वाइकर साहब से रिक्वेस्ट करता हूँ, स्थानिक जो आमदार है उनसे भी रिक्वेस्ट करता हूँ की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सद्गुरू वामनराव पै उद्यानात दारुडे आणि नशेडी लोकांचा अड्डा तयार झाला आहे. या ठिकाणी दारूच्या बाटल्या, कचरा आणि घाणीचं साम्राज्य पसरलेलं दिसतं आहे. उद्यानाचा परिसर पूर्णपणे अस्वच्छ आणि दूषित झालेला आहे. स्थानिक नागरिक आणि शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी ही घटना पालिकेच्या निदर्शनास आणून दिली आहे. पण प्रश्न कायम, सद्गुरू वामनराव पै यांच्या नावाने असलेल्या या उद्यानात असा अपमान किती दिवस सहन करायचा? हे दृश्य पाहून नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळलेला आहे. महानगरपालिकेची जबाबदारी कुठे आहे? उद्यान सांभाळायचं की नशेचं ठिकाण बनू द्यायचं? दरम्यान आम्ही या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आढावा घेतलाय. पाहुयात हा विशेष अहवाल. आम्ही इथले न्यू श्यामनगर जोगेश्वरी पूर्व इथले स्थानिक रहिवासी आहोत. गेले अनेक महिने जवळपास 1 वर्षभर आम्ही या तक्रारीवरती फॉलोअप घेत आहोत. न्यू श्यामनगर जोगेश्वरी पूर्व येथील सद्गुरू वामनराव पै CTS नंबर 27 काहीतरी नंबर आहे, त्या उद्यानात आपण इथे उभे आहोत. या उद्यानाबाबत आपण गेले अनेक महिने आम्ही तक्रार केली की इथे इथली काही स्थानिक आणि बाहेरची अनेक युवा पिढी येऊ, म्हणजे जवळपास ते 14 ते 18 वर्षाच्या वरची मुलं असतात, ही येऊन बघा, तुम्ही जर बघाल इकडचे कचऱ्याचे डब्बे आहेत, पूर्ण दारूच्या बाटलीचा खच आहे हा पूर्ण दारूच्या बाटलीचा खर्च. तर बाहेर इकडे 7-11 इकडेच दुकान आहे, त्या 7-11 मध्ये आणून इकडेच दारू पितात, इकडेच ते सगळं टाकलं जातं. त्याच्या आतमध्ये गांजा पितात, चरस पितात, बाहेरची मुलं येतात. इथले उद्यानाचे जे कोणी व्यवस्थापक असतील त्यांना आम्ही संपर्क केला. त्यांनी आता उद्यानामध्ये BMCच्या नियमानुसार उद्यानामध्ये जे कोणी वॉचमॅन हवे ते 24 तास वॉचमॅन तरी असले पाहिजे. आणि तो वॉचमॅन येतो, सकाळी लॉक खोलतो, निघून जातो. आता हे कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे आहे ह्याची पण चौकशी करावी. आणि या कॉन्ट्रॅक्ट मधून एकच वॉचमॅन आहे, दिवसभरात एकच वॉचमॅन येतो, तो सकाळी लॉक खोलतो, निघून जातो, परत दुपारी येतो, लॉक लावतो. दिवसभरात कोणी नसतं. मग आता 4 वाजता येणार, संध्याकाळी लॉक खोलणार आणि ते लॉक तसंच असतं. मग त्यानंतर रात्री मुलं इकडनं जम्पिंग करून आतमध्ये जातात आणि हे सगळे उद्योग सुरू असतात. याच्यावरती काही तक्रार केली तर 100 नंबरला अनेक वेळा फोन केले. 100 नंबरचे लोक येतात, पोलीस अधिकारी येतात, काही पोलीस अधिकारी व्यवस्थित येतात की ते बाबा पोरांना बाहेर काढतात, पण कारवाई काही करत नाही. काही अधिकारी असे येतात की 100-200 रुपये घेऊन निघून देतात. हाही आरोप आम्ही देतोय आणि हाही आरोप अगदी आमच्या समोरासमोर घडलेला आहे. नाही, माझी एक व्यवस्थेने त्या दिवशी मला संपर्क साधला, मग मी स्थानिक पोलीस स्टेशनला आपण दिलेलंच आहे आणि आम्ही सगळ्यांशी बोललेलो आहे. पण आज जे तो प्रकार झाला, हा पण प्रकार आपल्याला थांबवायचा आणि इकडचे जे नशेडी आहे, गंजेडी आहे, बेवडे सगळ्यांना इकडनं बाहेर काढायचं आहे. आमचं स्थानिक पोलीस स्टेशन आहे, आमचे खासदार साहेब आहेत, त्यांना आम्ही ऑलरेडी निवेदन दिलेलं आहे. स्थानिक पोलीस आम्हाला एवढंच आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करा, गस्त वाढवली पाहिजे. मेन म्हणजे जिथे एक गाडी तुम्ही टायमाला 2-3 गाड्या पाठवा, तर रात्री इकडच्या कामगारांना पण धमक्या देतात. बाकीच्या ठिकाणी जे स्कॅनर लागतं, जे पोलीसवाले येतात आणि आपलं स्कॅन करून निघून जातात, तसं ह्या गार्डनच्या बाहेर एक स्कॅनर पाहिजे, जिथे पोलिसांची बीटची गाडी येईल, वारंवार स्कॅन होईल. तसं बाकीच्या ठिकाणी आहे, जी रुटीन आहे ती स्कॅन होईल आणि मग ते निघून जातील. जेणेकरून हे जे कोणी आहे जे इथे गार्डन मध्ये ड्रिंक करतात किंवा काही लोक त्रास देतात ते बंद होईल. आमचा युवा सेनाचा प्रॅक्टिस होता, प्रॅक्टिससाठी पण चिन्मय आम्ही ग्राउंड मागले होते आणि ते पण डिनाय केला. आणि आता हे सगळ्या गोष्ट चालू आहे, बियर चालू आहे, ते चालेल. दहीहंडीची प्रॅक्टिस होती, युवा सेनाची प्रॅक्टिस होती, तिथे पण मान्य नाही केला आणि आम्हाला 2-3 इथून हकवला. ऑलरेडी 2 बार निकाला गया हमको ये ग्राउंड से, लेकिन अब बियर पियोगे चलेगा, बाजू से खरीदोगे, इधर बैठोगे, क्या डायरेक्ट चाकू दिखाते हैं वॉचमैन को. अभी युवा वाले लोग, बाहर वाले, दूसरे वाले लोग, और अंदर बैठ के दारू पियोगे तो चलेगा, एकदम गलत है. और मैं रिक्वेस्ट करता हूँ, मैं वाइकर साहब से रिक्वेस्ट करता हूँ, मैं मनीषा मैडम से रिक्वेस्ट करता हूँ कि इस पे कार्रवाई होनी चाहिए. और स्थानिक जो आमदार है उनसे भी रिक्वेस्ट करता हूँ कि इसका देखो कॉन्ट्रैक्ट कौन लिया है. युवा सेना को तुम अगर नहीं दे सकते हो, बाहर वाले लोग आके दारू पी सकते, तो ये मेरे को गलत है.